आज आली होती मला चॉकलेट फ्लेवर केकची ऑर्डर. 1 कप प्रेमिक्स घेतलं मी अर्धा किलोसाठी आणि त्याला व्यवस्थित चाळून घेतलं. त्यानंतर त्यात चॉकलेट इसेन्स टाकलं. गरजेनुसार पाणी ॲड करून बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं. ऑइल टाकल्याच्या नंतर पाणी टाकायचं नसतं. व्यवस्थित बॅटर मिक्स झाल्यानंतर 5 इंचाच्या केक टिनमध्ये मी त्याला बेक करून घेतलं आणि त्यानंतर 20-25 मिनटात केक बेक झाला. त्यानंतर मी त्याच्या 3 लेयर कट केल्या. व्यवस्थित पायपिंग बॅगच्या साहाय्याने क्रीम केकला लावून घेतली. त्यानंतर त्याच्यावर थोडेसे चोको चिप्स टाकून घेतले. अशाच प्रकारे तिन्ही लेयर व्यवस्थित पूर्ण केक क्रमकोट करून घेतला. तिन्ही लेयर व्यवस्थित क्रमकोट झाल्याच्या नंतर केक फ्रीजमध्ये ठेवायला घेतला आणि त्याच्यावर नाईफ माझ्या हातातून पडला. त्यानंतर मी पुन्हा केक व्यवस्थित करून घेतला आणि थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवला. पिस्ता कलर बनवून घेतला. त्यानंतर व्यवस्थित पूर्ण केकला पायपिंग बॅगच्या साहाय्याने व्यवस्थित व्हिप क्रीम लावून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. केक खूप सुंदर झाला होता. सिम्पलच डिझाईन होती पण खूप छान दिसत होती. व्यवस्थित फायनल फिनिशिंग देऊन घेतली. नाईफ थोडा गरम पाण्यामध्ये डिप करून घेतला. त्याने व्यवस्थित क्रीम सेट होते आणि बघू शकता तुम्ही फायनल फिनिशिंग झालेली आहे. आता परत थोड्या वेळासाठी केक फ्रीजमध्ये ठेवत आहे आणि हे सिल्वर बॉल घेतलेले आहे. व्यवस्थित पूर्ण केकवर टाकून घेतले. एक छोट्या साईजमध्ये आणि एक मोठ्या साईज म्हणजे असे 2 साईजचे बॉल वापरले होते. तर बघू शकता तुम्ही किती छान लुक आला बॉलनेच. अजून थोडीशी डिझाईन बाकी आहे. त्यासाठी ओरिजिनल गुलाबाची फुलं घेतले मी आणि खालून त्यांच्या देठाला चिकट टेप लावून घेतला. चिकट टेप लावूनच आपल्याला गुलाबाची फुलं केकमध्ये टाकायचे असतात, तसे टाकायचे नसतात. आणि व्यवस्थित गुलाबाची फुलं केकवर डिझाईन केल्याच्या नंतर केकचा लूक खूपच छान दिसत होता. आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब
अवश्य करा. तर बघू शकता तुम्ही केकचा फायनल लुक तयार आहे आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.